गुरुकृपा नसेल तर ज्ञान होत नाही. मी उदाहरण आपल्याला अनेक सांगतो, अहो रामचंद्र प्रभू परब्रह्म आहे. रामचंद्र प्रभू म्हणजे काही माणूस नव्हे, ते परब्रह्म आहे. पण तरी सुद्धा वसिष्ठांच्याकडून त्यांना ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागलं. कारण का, ब्रह्माला सुद्धा ज्ञान हवं असेल तर गुरुकडेच जावं लागेल. ब्रह्माला स्वतंत्र ज्ञान प्राप्त होत नाही, भले ते ब्रह्म असलं तरी नाही चालत. गोकुळामध्ये वसुदेवाने भगवंताला ठेवलं आणि तिथली माया उचलून नेली. मायाच गेली म्हणल्यानंतर गोकुळातल्या लोकांना ज्ञान झालंच ना. संतांनी म्हटलंय, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जपतपे केलिया वाचोनी गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले. ब्रह्मज्ञानी झाले, सगळे झाले. आणि मग भगवान गोकुळामध्ये आले, पाळण्यामध्ये राहिले. रोज गोपिका बघायला यायच्या, गर्गाचार्य अनेक वेळेला बघायला यायचे. एके दिवशी गर्गाचार्य आले, गोपिकांना बाजूला केलं. पाळण्यात भगवान झोपलेले होते. भगवंताचं दर्शन गर्गाचार्याने घेतलं आणि गर्गाचार्य तिथे एका आसनावर जाऊन बसले. आणि गोपिका, थोडक्यात सांगतो, गोपिका पुढे आल्या आणि गोपिकांनी गर्गाचार्यांना असं विचारलं की गर्गाचार्य, ब्रह्म म्हणजे काय असतं? ब्रह्म म्हणजे काय? आता ब्रह्मज्ञान झालं होतं की नाही? गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. भगवान आले म्हणजे ब्रह्मच आलं, ब्रह्मज्ञान झालं. मग ब्रह्मज्ञान झालेल्या गोपिकाने ब्रह्म म्हणजे काय असं काय विचारावं? त्याचं उत्तर त्या वल्लभाचार्यांनी त्यांच्या भागवतावरची एक सुबोधिनी नावाची त्यांची टीका आहे. त्या टीकेमध्ये वल्लभाचार्यांनी हे चांगलं उत्तर दिलंय. त्यांनी असं म्हटलंय की गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं होतं. माया घेऊन गेल्यामुळे, माया रहित असणारं ते गाव झाल्यामुळे ब्रह्मज्ञान झालं होतं. पण ब्रह्म म्हणजे काय हे विचारावं लागलं. का विचारावं लागलं? कारण आधी झालेलं ज्ञान गुरुकृपेतून आलं नव्हतं, म्हणून गुरुकडून यावं म्हणून गर्गाचार्यांना विचारलंय ब्रह्म म्हणजे काय. कारण आपण किती प्रयत्न केले तरी आपल्या बुद्धीनं ते होणार नाही. ज्ञानोबारांनी स्पष्ट म्हटलंय, म्हणून भाग्य जय सानुकूळ जालिया केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच. श्रुताधीत सकळ व्हायचं असेल तर गुरुकृपेशिवाय पर्याय नाही. आणि अशा गुरुकृपेनं एकदा ते ज्ञान झालं की त्या ज्ञानाचा परिणाम काय होतो? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. सर्वत्र स्वच्या ठिकाणी, परच्या ठिकाणी, जगताच्या ठिकाणी एकच दर्शन व्हायला लागतं, दुसरं दर्शन होत नाही. उठतिया आत्मप्रथा भूतभेद व्यवस्था, मोडीत मोडीत पार्था वास पाहे तो. पाटीवरील अक्षरे जैसी पुसता येती करे, तैसी हारपती भेदांतरे तयाची ये दिठी. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलाय.